गोंदिया जिल्ह्यातील देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्गावरील साखरी टोला येथे भरधाव येणाऱ्या एका टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक दागोजी बहेकार वय 70 वर्ष राहणार सिंगाटोला तालुका सालेकसा हे जागीच ठार झाले। टँकर क्रमांक AP02 TC 2513 हा खाद्यतेल भरून देवरीकडून गोंदियाकडे जात असताना मृतक दागोजी बहेकार सातगाव सालेकसा मार्गाने आपली स्कूटी क्रमांक MH35 AF 8358 ने साखरी टोला येथील PHC चौकातून जात असताना वेगाने येत असलेल्या टँकरने त्यास जबर धडक दिली। धडकेनंतर टँकरचा ड्रायव्हर टँकर सोडून घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण बुराडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले। पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे। मृत व्यक्ती हा सिंगाटोलाकडून साखरीटोला मार्केटकडे येत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे ते जागीच पडून राहिले। त्यामुळे 1 तासानंतर ॲम्ब्युलन्सला फोन केला, परंतु ॲम्ब्युलन्स वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला। कोणी विरुद्ध दुसऱ्या दिशेने येत होते, बाईक कोणाकडून येत होती आणि ट्रक कोणाकडून? नाही, एकाच साईडनं दोन्ही येत असताना जात होते, म्हणजे मागून धडक दिली आणि समोरच्या चाकामध्ये ते दबून राहिले। मृतकाचे काही नाव वगैरे ॲड्रेस वगैरे? त्यांच्या दागो नथुजी बहेकार मुक्काम सिंगाटोला असे मृतकाचे नाव आहे। आज जी दुर्घटना झाली एकदम दुःखद आहे। वयाच्या 65व्या वर्षी त्यांचा दुःखद निधन झालं आहे अपघातामध्ये। ह्या अपघाताला कारणीभूत जे अपघात आहे, पण शेवटी अपघात झाल्यानंतर कमीत कमी 25 ते 35 मिनटं ती ॲम्ब्युलन्स 108 असो किंवा स्थानिक 50 मीटरवर मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे साखरी टोल्याचा, आणि ॲम्ब्युलन्ससाठी तो माणूस विनवण्या करत होता। डॉक्टर फोन उचलायला तयार नाही, उचलला तर ते बाहेरच्या व्यक्तीला देता येते असं त्याचं म्हणणं होतं म्हणे। तो मृतकाचा मुलगा रमेश दागो बहेकार यांनी सांगितलेलं आहे, आणि तो वेळीच आरोग्य वाहिका आली असती तर त्याचा प्राण वाचला असता कदाचित। उदासीन धोरण आहे। DHOचा संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, यांचा कुठं जिल्ह्याच्या सर्व ढोबळ कारभार सुरू आहे, आणि यांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर ही वेळ कदाचित आलीच नसती। म्हणून आता तरी जिल्हा प्रशासनाने याच्याकडे गांभीर्यानं घ्यावं। येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे आणि त्यांचे मिस्टर राजूभाऊ काळे हे सतत इथं सुरुवातीपासून आम्हाला मदत करत होते, आणि तसंच स्थानिक लोकांनी मदत केली। पण जिल्हा येथील जो अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचा, यांनी कोणत्याच पद्धतीची मदत केली नाही। स्थानिक ड्रायव्हर नाही PSCला। आता डेड बॉडी नेण्यासाठी पण आम्हाला बाहेरचा ड्रायव्हर बोलावा लागला। म्हणजे ही वेळ अशी येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे, शोकांतिका आहे जिल्ह्यासाठी। तरी पालकमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि लोकांच्या छोटे प्रॉब्लेम आहे याच्यातून मार्ग काढून द्यावा हीच विनंती। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।